तुम्ही बघू शकता आपल्या दशम्यांना छान लेयर्स पडले बघा. या पद्धतीने छान लेयर्स पडतात आणि खुसखुशीत पण होते. नमस्कार मित्रांनो, गुड फूड स्वाद या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण दाखवणार आहोत मेथीच्या दशम्या. आज आपण मेथीचे दशमी करणार आहोत. याला कोणी मेथीचे थेपले, मेथीचे पराठे असेही म्हणतात. आता मी साधारणतः इथे मेथी घेतली 1 वाटी भरून, निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि ह्या वाटीच्या प्रमाणाने मी 1 वाटी बेसन घेतलंय आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. साधारणतः तेल घेतलं मी मोहण्यासाठी, मीठ चवीनुसार, हळद, ओवा, जिरं, थोडंसं लाल तिखट घेतलंय कारण आपण लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकणार आहोत. याने हिरवी मिरची, लसूण एक मिक्सरमध्ये थोडंसं कुटून घेणार आहोत आणि जिरं, ह्या 3 वस्तू आपण मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊ. या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतले. मेथीची भाजी आपण चिरून नाही घेणार आहे कारण चिरून जर घेतली तर खूप कडवट लागते आणि मुलं मग खात नाही. तर थोडीशी हाताने आपल्याला कुस्करून घ्यायची. आता यामध्ये साधारणतः मी 2 वाट्या गव्हाचं पीठ ॲड करते. 1 वाटी डाळीचं पीठ, हळद, साधारणतः मी 1 चमचा हळद घेतली, ओवा घेतलाय, तो थोडासा हातावर कुस्करून घेऊन मग टाकायचा. त्याचा वास छान येतो ओव्याचा. मग अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आणि यामध्ये मग लसूण, जिरं आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आता यामध्ये मी थोडंसं तेलाचं मोहन टाकते. तेल हे मी तापून नाही घेतलंय, तसंच टाकणार आहे. यामुळे पराठे किंवा दशम्या आपल्या खुसखुशीत होतात. आणि आता आपण थोडंसं पाणी टाकून याचा पोळीसारखा आपण गोळा मळून घेणार आहोत. जास्त घट्टही नकोय आणि जास्त पातळही नकोय. आपला गोळा मळून झालाय. आता तुम्ही बघताय मी जास्त घट्टही नाही मळलाय आणि जास्त पातळही नाही. या पद्धतीने आपण गोळा मळून घेतला. आता आपण दशम्या करायला घेऊया. थोडंसं आपण तेल टाकलंय पोलपटावर. थोडं परत आपण गोळा मळून घेतोय. एकसारखा करून घेते मी. याचा पराठा करून घेऊया आता. पराठा म्हणा, दशमी म्हणा, हे टिफिनला द्यायला खूप छान होतात. मुलांना म्हणा, मोठ्यांना, किंवा 2-3 दिवस ही डब्यातही छान टिकते. कुठे प्रवासाला गेले तरी या दशम्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. ही गोलच आली पाहिजे दशमी असं काहीही जरुरी नाही. त्रिकोणी आला, चौकोनी आला तरी चालतो. फक्त जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको. आता या पद्धतीने आपला पराठा दशमी लाटून झाली. पण मी आता परत एकदा यावर तेल टाकते आणि तेलही मी सगळीकडे लावून घेते. थोडंसं पीठ, एक बाजूने घडी करायची, परत दुसऱ्या बाजूनेही घडी करायची. थोडंसं पीठ लावून आपण हा पराठा असाच लाटणार आहोत. गोल झाला तर गोल, चौकोनी झाला तर चौकोनी, त्रिकोणी झाला तरी त्रिकोणी. बस.
तवा तापायला ठेवला होता आपण, तवाही छान तापला गेला आपला. आता यावर मी दशमी टाकून घेते. हिला आपण जास्त मीडियम फ्लेमवरच आपण शेकवणार आहोत. तेल सुरुवातीला टाकणार नाही मी. या पद्धतीने मी अजून दुसरी दशमी लाटायला घेते तोपर्यंत. हळूहळू आपण याला शेकवून घेणार आहोत. तुम्ही बघताय आपली पोळी आपण अशीच उलटण्याने दाबून दाबून आपल्याला भाजायची आहे दशमी. किती सुंदर शेकली गेली आहे एक साईड. थोडं मी तेल टाकून घेते. दोन्ही साईडने तेल टाकायचं आणि ही दशमी मस्त खुशखुश अशी भाजून घ्यायची. या पद्धतीने केल्यावर पराठाही खुसखुशीत होतो आणि त्याचे लेयर्सही पडतात. आता आपण पराठा काढून घेऊ. दुसरा पराठाही आपण शेकून घेऊया. तुम्ही बघताय आपला दुसराही पराठा मी शेकवते. साधारणतः होत आलाय तो पण. साईडनं तेल लावून घेतलंय. हा उलटवून दुसऱ्या साईडने आपण छान तेल लावून घेऊया. छान पराठा शेकला गेलाय. तर हा पण आपण काढून बघताय. साधारणतः आपली पराठा दशमी आता तयार झाली आहे. मी सर्व केली मेथीच्या दशम्या. त्यासोबत मी टोमॅटो सॉस, दही किंवा लोणचं या तिन्ही सोबत तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.